पुण्यामध्ये शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळतोय। नाराज शिवसैनिकांनी ठाकरेंचे पोस्टर फाडलेले आहेत। पुण्यामधली ही बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला गेलेला आहे। ठाकरेंचे पोस्टर शिवसैनिकांनी फाडलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले हे पोस्टर आहेत जे शिवसैनिकांकडून फाडण्यात आलेले आहेत। हे सगळे नाराज शिवसैनिक आहेत आणि ज्यांच्याकडून हे पोस्टर फाडण्यात येत आहेत। शिवसैनिकांचा संताप सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। तर आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे। राज्यातल्या विविध ठिकाणाहून कार्यकर्त्यांची नाराजी पाहायला मिळते। आता ठाकरेंच्या शिवसैनिकांची नाराजी आणि त्यामुळे बॅनर फाडण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, ते अधिकचे तपशील देतील। बालाजी, काय नेमकी नाराजी आहे? काय इतका राग आहे आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर की थेट पोस्टर फाडले जात आहेत? विक्रांत, आज शेवटचे 3 वाजता फॉर्म भरायचा आहे। मात्र अनेक पक्षात जशी बंडखोरी, निष्ठावंतावर अन्याय होते, तसाच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी सुद्धा अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आणि त्या भावनेतून हा सगळा रोष पाहायला मिळतोय। झांबरे दावडी शाखा, कसबा पेठ इथली ही शाखा आहे, ज्या शाखेमध्ये उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांचे पोस्टर काढून टाकण्यात आले, फाडण्यात आलेले आहेत। प्रभागामध्ये उमेदवारी देण्यात न आल्याने आणि निष्ठावंत कार्यकर्त्यावर पक्षांकडून अन्याय झाल्याची भावना या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये होते। त्याचा संताप जो आहे तो या सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यामुळे त्या संतापातून ही सगळी पोस्टर फाडण्यात आलेली आहेत आणि आपल्या नेत्यावरती रोष व्यक्त केलेला आहे, नेत्यावरती नाराजी व्यक्त केली आहे। मात्र आता अवघे 1 ते 2 तास राहिलेले आहेत, त्यामुळे आणखी सुद्धा उमेदवारी मिळते का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र असं पक्षाच्या सगळ्याच पक्षांच्या बाबतीत हे नाराजी नाट्य आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळतंय। विक्रांत, धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। पुण्यामधले हे दृश्य आहेत। पुण्यामध्ये नाराज शिवसैनिकांनी ठाकरेंचे फोटो असलेले बॅनर फाडलेले आहेत। निष्ठावंतांना न्याय मिळत नाही अशा भावनेतून हे पोस्टर फाडण्यात आलेले आहे।